गुड मॉर्निंग विद्यार्थी मित्रांनो, आपले सर्वांचे डबल अकॅडमी या ऑनलाईन ई लर्निंग प्लॅटफॉर्म चॅनलवर मी अभिजित सहर्ष स्वागत करतोय। आज आपण बघणार आहोत ज्या नवीन सरळ सेवा जाहिराती येणार आहेत गट क आणि गट ड पदाकरिता कोणत्या महिन्यामध्ये येणाऱ्या 2 ते 3 महिन्यामध्ये, तर यामध्ये कोणकोणत्या विभागाचा समावेश असणार आहे, जे ऑथेंटिक इन्फॉर्मेशन आपल्यापर्यंत आलेली आहे ती तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा हा एक प्रयत्न असणार आहे। त्याच्या अगोदर म्हणजे जी मनपा आचारसंहिता लागणार आहे ऑक्टोबर किंवा नोव्हेंबर मध्ये, त्याच्या अगोदर ह्या जाहिराती पब्लिक होणार आहे, डिक्लेअर होणार आहेत। तर त्या अगोदर आपण पाहणार आहोत थोडक्यात 1 जुलै 2025 म्हणजे उद्यापासून सरळ सेवेच्या जेवढ्या काही तांत्रिक बॅचेस आहेत त्या उद्यापासून बेसिक पासून सर्व विषयाचे लेक्चर स्टार्ट होणार आहेत। यामध्ये कल्याण डोंबिवली मनपा असेल, नवी मुंबई फास्टॅग डिव्हिजन बॅच आहे, एमपीडब्ल्यू रेल्वे भरती, डीएमआर भरती असेल, सरळ सेवेच्या भरती आहेत, ग्रामसेवक, कृषी सेवक, अंगणवाडी, वनरक्षक, पोलीस भरती असेल, स्वच्छता निरीक्षक, एफडी, या सर्व बॅचेस 1 जुलै 2025 पासून स्टार्ट होत आहे। तर याकरिता आपल्याला अकॅडमीशी संपर्क करायचा आहे। 83 29 588 625 हा अकॅडमीचा नंबर आहे, यावरती आपण कॉल करायचा आहे अकॅडमीला जॉईन होण्याकरिता। ओके, त्यानंतर आपण बघणार आहोत हे शेवटपर्यंत बघा, जे ऑथेंटिक इन्फॉर्मेशन आहे। आता युट्यूबला पब्लिक असणार आहे व्हिडिओ, नंतर नाही आल्यानंतर तुम्ही कमेंट करू शकता। नगर परिषद पदभरती करिता जी जाहिरात आहे त्यांनी सांगितलेले 15 जुलै पर्यंत, त्याच्या वेबसाईटला आपण बघू शकता। नगर परिषद आणि नगर पंचायत पदभरती करिता गट क आणि गट ड चे तांत्रिक अतांत्रिक पदे 15 जुलैला जाहिरात प्रसिद्ध होणार आहे किंवा त्याच्या अगोदर पण येऊ शकते। आणि या जुलैच्या फर्स्ट वीक मध्ये मेरा बाइंदर मनपा भरती गट क गट ड ची आहे, याची जाहिरात येणार आहे। नाशिक मनपा असेल, वसई विरार महानगरपालिकेमध्ये ज्या पद रिक्त होते त्याची मान्यता प्राप्त झालेली आहे, जाहिरात लवकरच येणार आहे। त्यानंतर महाराष्ट्रामधील विविध महानगरपालिका यामध्ये समावेश आहे। ठाणे अमरावती असेल, ठाणे महानगरपालिका, अमरावती महानगर मनपा असेल, अहिल्यानगर मनपा। त्यानंतर सर्वात मोठी पदभरती आहे 12वी बेसिस वरती वनरक्षक वनसेवक पदभरती, याच्या 12,000 प्लस जागा आहेत। त्यानंतर पोलीस भरतीची सप्टेंबर मध्ये जाहिरात आहे, 10,000 पदे भरली जाणार आहेत गृह विभागामार्फत। यामध्ये सर्व पदाचा पोलीस शिपाई असेल, त्यानंतर ड्रायव्हर, सगळे पद पोलीस भरतीमध्ये असणार आहेत। त्यानंतर सार्वजनिक आरोग्य विभाग भरती 2000 प्लस गट क आणि गट ड, यामध्ये एएनएम, जेएनएम, आरोग्य सेवक, आरोग्य निरीक्षक, ओके, सहाय्यक सर्व काही असणार आहे। त्यानंतर 2000 प्लस तलाठी भरती मेगा भरती असणार आहे, जी की 2025 ला येणार आहे। तर त्यानंतर पुढे आहे 4 कृषी विद्यापीठ, म्हणजेच अमरावती असेल, अकोला असेल, अकोला आहे, रावरी विद्यापीठ आहे, दापोली आहे आणि परभणी वसंतराव नाईक कृषी विद्यापीठ, या विद्यापीठामधील प्राध्यापक पदासहित गट ते गट ड च्या पदभरतीकरिता वेगळ्या जाहिराती प्रसिद्ध होणार आहेत। त्यानंतर सामाजिक न्याय विभागांतर्गत मोठ्या पदाची भरती निघणार आहे। ही सर्व आचारसंहितेच्या अगोदर जो 150 दिवसाचा प्रोग्राम आहे माननीय मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेबांचा, त्या अंतर्गत या 50% पदभरती करण्यासाठी मंजुरी मिळालेली आहे सर्व विभागांना। महाराष्ट्र प्रदूषण मंडळ विभाग भरती असेल, महाराष्ट्र वखा वेअर हाऊसिंग कॉर्पोरेशन डिपार्टमेंट आणि शिक्षक भरती, हे तर सर्वांना माहितीच आहे, शिक्षक भरती पण लवकरच येणार आहे। तर एवढ्या तुम्हाला एकदा स्क्रीनशॉट काढायचा असेल तर काढू शकता। यामध्ये एकूण तुम्हाला सांगितले 13 ते 14 वेगळे विभाग। आता याला पण पात्रता असणार आहे, नेमकं आता पोलीस भरती असेल तर पोलीस भरतीला वेगळं, किंवा सार्वजनिक आरोग्य विभाग असेल तर सार्वजनिक आरोग्य विभागासाठी पण वेगवेगळ्या तुम्हाला क्रायटेरिया असणार आहे क्वालिफिकेशनच्या, किंवा 4 कृषी विद्यापीठांतर्गत असेल त्याला पण वेगळं असणार आहे। महानगरपालिकेमध्ये स्वच्छता निरीक्षक असेल, एएनएम जेएनएमच्या जागा आहेत, एमपीडब्ल्यूच्या आहेत, त्याला पण क्वालिफिकेशन वेगवेगळं असणार आहे। त्यानंतर नगर परिषदेमध्ये जे कर निर्धारण आणि प्रशासकीय अधिकारी आहे त्याकरिता जे क्वालिफिकेशन आहे, थोडक्यात मी सांगतोय, तर ज्यांचं ग्रॅज्युएशन कंप्लीट आहे किंवा ज्या शेवटच्या वर्षामध्ये आहे ते पण विद्यार्थी फॉर्म भरण्याकरिता अपियर असणार आहेत। ओके, गटकचं पद आहे आणि त्यानंतर स्वच्छता निरीक्षक करिता ज्यांचं एसआय म्हणजे सॅनिटरी इन्स्पेक्टरचा कोर्स कंप्लीट झालेला आहे ते विद्यार्थी फॉर्म भरू शकणार आहात। आणि वेगळ्या महानगरपालिकेमध्ये एमपीडब्ल्यू चे जे पद आहे हे मेल अँड फिमेल दोघांकरिता आहे। यामध्ये ज्यांचा 12वी सायन्स झालेला आहे ते विद्यार्थी एमपीडब्ल्यूचं ज्या जागा निघणार आहेत, इथून पुढे पण नवी मुंबईमध्ये होत्या आता। त्यानंतर वेगळ्या महानगरपालिकेमध्ये तर ज्यांचा आता नुकतंच 12वी सायन्सचा निकाल लागलेला आहे ते विद्यार्थी मेल अँड फिमेल म्हणजे दोघंही, मुलं आणि मुली दोघंही फॉर्म भरू शकतात। तर याकरिता आपल्याला सांगितल्याप्रमाणे 1 जुलै पासून म्हणजे उद्यापासून 1 जुलै 2025 आहे, तेव्हापासून सर्व विषयाच्या नवीन बॅचेस, ऑनलाईन बॅचेस, लाईव्ह प्लस रेकॉर्डेड
यामध्ये कल्याण डोंबिवली मनपा भरती असेल, नवी मुंबई फास्टॅग रिव्हिजन बॅच आहे, DMR, अंगणवाडी सुपरवायझर, वनसेवक, वनरक्षक, फॉरेन्सिक, आरोग्य सेविका, प्रयोगशाळा, कृषी, FDA बॅच, या सर्व बॅचेस स्टार्ट होणार आहेत. तर याकरिता आपल्याला 8329588625 हा क्रमांक आहे, यावरती काय करायचं आहे, संपर्क करायचा आहे. तसेच आपल्याला हा व्हिडिओ जो अपडेट दिलेला आहे आवडला असेल नक्की लाईक करायचा आहे, शेअर करायचा आहे आणि आपण जर नवीन असाल चॅनलला तर सबस्क्राईब पण करून ठेवायचा आहे. ओके, थँक्यू सर्वांचे.